मराठी योद्धा जरांगे पाटील हे खरं तर प्रामाणिकपणाचं निष्ठेचं एक मोठं नेतृत्व आहे की जे आम्हाला आजपर्यंत मिळून आलं नाही आणि ज्या नेतृत्वावर आमच्या सगळ्या समाजाची एक श्रद्धा बसलेली आहे आणि जे विकलत जाऊ शकत नाही। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी तन मन धन अर्पण असणारी माणसंही कुठल्याही प्रस्थापितांच्या मतीशिवाय मुंबईच्या दिशेने आगेकूच करत करत मुंबईत पोचली। मग नोकरीच्या दृष्टीने त्याला मिळणाऱ्या सवलती असो याकरताच या सगळ्या सोयी निर्माण झालेल्या होत्या संविधानात। त्या गॅजेटमध्ये ब्रिटिशकालीन नोंदी आहेत की कुणबी हा खऱ्या अर्थानं शेतकरी आहे, तो शेतकरी राबणाराच कुणबी आहे। जेव्हा खूप अन्याय होतो तेव्हा समाज एकत्र येतो आणि तेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो, तो वेगळ्या पद्धतीने विचाराची लढाई केली जाते। नमस्कार, मी बीजी पाटील काका बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या बहुजनांच्या आमच्या शेतकऱ्यासाठी आम्ही काम करत असलेल्या याच्यातून राबणाऱ्या वर्गासाठी आम्ही नेहमीच काम करतो। लोकांना जागृत करणं, मार्गदर्शन करणं आणि उभा करणं हे खरं तर आमचं काम आहे। आणि त्यानिमित्तानं सध्या असणारं हे वादळ चालू असलेलं जे भगवं वादळ आहे तो प्रश्नसुद्धा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि तो प्रामुख्याने शेतीशी निगडीत येतो। शतकानुशतकं चाललेला माझा बाप एका दाण्याचे 1000 दाणे करतो आणि ते एका दाण्याचे 1000 दाणे करताना असताना तो आजही का उपाशी, याचं उत्तर या सगळ्या प्रश्नात दडलेलं आहे। आज जो लाखोचा जनसमुदाय मुंबईच्या रस्त्यावर आलेला आहे आणि संपूर्ण मुंबई त्याचा एक भाग बनू लागलेली आहे ह्या भगव्या वादळाचं, त्याचं कारण त्याच्यामध्ये दडलेलं आहे की हा बहुसंख्य समाज आहे, हा शेतीशी निगडीत आहे, काळ्या आईवर प्रेम करणारा माणूस आहे। आणि त्या माणसाला जेव्हा या वेदना सुरू झाल्या आणि त्या वेदनेवर औषध काय, तर आपली पिढी सुशिक्षित झाली पाहिजे, जाणती झाली पाहिजे, हा एक प्रमुख मुद्दा आहे। आणि म्हणूनच माझा मुलगा यामध्ये का बसत नाही आणि मूळ जे तत्व आहे आपलं आरक्षणाचं तत्व आहे की जे आपणाला घालून दिलेलं जे तत्व आहे त्या तत्वानुसार नव्या पिढीला जाणीव व्हायला लागली की मी कुठंतरी वंचित राहतोय यामधून, आणि तो भाग त्याला जरा समजू लागला। कारण आदरणीय योद्धा जरांगे पाटील हे आमचे मराठी योद्धा जरांगे पाटील हे खरं तर प्रामाणिकपणाचं निष्ठेचं एक मोठं नेतृत्व आहे की जे आम्हाला आजपर्यंत मिळून आलं नाही आणि ज्या नेतृत्वावर आमच्या सगळ्या समाजाची एक श्रद्धा बसलेली आहे आणि जे विकलत जाऊ शकत नाही। आणि म्हणून त्यांनी आजपर्यंत दिलेला लढा जो इथंपर्यंत आला आणि त्यांची जी लढ्यामध्ये फसगत झाली किंवा फसवणूक केली राज्य सरकारने केली, तत्कालीन सरकारने केली किंवा राज्यकर्त्यांनी केली, असं आमचं सामान्याचं मत झालं। आणि म्हणून काल जेव्हा 29 तारखेला आगेकूच झाली, महाराष्ट्रातून लाखो तरुणांची फौज मुंबईच्या दिशेनं चालू लागली, तेव्हा लक्षात असं आलं की हा लढा पुढच्या पिढीच्या लेकराबाळासाठी आहे, नेहमीच आमचे जरांगे पाटील दादा आम्हाला सांगतात। आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून त्या दिशेनं वाटचाल केलं आणि आम्ही या ठिकाणची आमच्या असणारी सगळी माणसं आमच्या बरोबरची, आम्हाला नेहमीच साथ देणारी, मी जरी बळीराजा शेतकरी संघटना संबोधित असलो तर शेतकऱ्याला अनुषंगिक असलेल्या ज्या सर्व संघटना आहेत, पुरोगामी विचाराचे चळवळीचे जे लोक आहेत आमचे, कारण आम्हाला नेहमी विचार या महाराष्ट्रानं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार दिला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही एकत्र झालो आणि ठरवलं की आपणही यात कमी पडायचं नाही, या वारीत आपण सामील व्हायचं। जशी पंढरपूरची वारी आषाढी वारी सुरू होते आणि सांगावा दिल्यानंतर नुसत्या सांगाव्यावरती लाखो कोटी माणसं पांडुरंगाच्या दर्शनाला जशी निघतात, त्या पद्धतीनं आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी तन मन धन अर्पण असणारी माणसंही कुठल्याही प्रस्थापितांच्या मतीशिवाय मुंबईच्या दिशेने आगेकूच करत करत मुंबईत पोचली आणि आम्ही ते बरोबर गेलो। माझ्याबरोबर आमचे साथी सवंगडे असणारे मराठा महासंघ असेल, क्रांती मोर्चा, मराठी क्रांती मोर्चा असेल, संभाजी ब्रिगेड असेल, राजकीय संभाजी ब्रिगेड असेल, आर्थिक सामाजिक संभाजी ब्रिगेड असेल, ही सगळी तरणीबाण पोरं आमच्याबरोबर होती। आम्ही गेलो मुंबईमध्ये आणि खऱ्या अर्थानं जे बघितलं, जे न भूतो न भविष्यती अशा प्रचंड पद्धतीची जी ऊर्जा निर्माण झाली की आम्हाला आमचं जे हक्काचं आहे, जे आम्ही दुसऱ्याच्या ताटातून हिसकावून घेणार नाही असं आमचे मनोज दादा नेहमी म्हणतात, ते आमचं आम्हाला मिळावं आणि राज्यकर्त्यांना सुबुद्धी यावी याकरता 3 महिन्यापूर्वी जे इंटिमेशन दिलेले होते त्या इंटिमेशननुसार आमचे बहुसंख्य मावळे जे शिवरायाला मानतात ती सगळी माणसं तिथं जमा झाली, ते आम्ही त्याचा साक्षीदार म्हणून झालो। खरंच आम्हाला असं वाटलं
की ही लढाई ही आमच्या भावी पिढीसाठी, आमच्या मुलाबाळासाठी, लेकरा बाळासाठी अत्यंत आवश्यक आणि गरजेचे आहे. जेव्हा रयतेचा राजा शिवाजी महाराज यांनी याचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात राबवल्या होत्या, तदनंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचं इम्प्लिमेशन केलेलं होतं आणि त्या सगळ्यांचा आधार घेऊन या भारताचं जे संविधान तयार झालं, त्या संविधानाच्या मूलभूत रचनेमध्ये हा सगळा भाग होता की जो जो मागास असेल तो तो आपल्या पद्धतीनं त्याला अशा पद्धतीनं वरती आणूया की ती त्याला मागासलेपणाची जाणीव नष्ट होऊन त्याचं कुटुंब व्यवस्थितरित्या चाललं पाहिजे. मग शैक्षणिकदृष्ट्या असेल, मग नोकरीच्या दृष्टीनं त्याला मिळणाऱ्या सवलती असो, याकरताच या सगळ्या सोयी निर्माण झालेल्या होत्या संविधानात. आणि म्हणून ही जी 83 नंबरला जी कुणबी जी जात आमची आहे यावरतीच आता संघर्ष गेली अनेक दशकं चालू आहे. आणि आमच्यामध्ये आमच्या भावंडामध्ये गाववाडी वस्तीमध्ये की कुणीतरी कुणाचं हिसकावून घेते असा एक संभ्रम निर्माण करण्याचा मला वाटते प्रयत्न चालू आहे काही लोकांचा. तो खरं पूर्ण चुकीचा आहे. कारण मुळातच जे आमचे मनोजदादा नेहमी सांगतात, आज तर त्यांनी त्यांच्या लाईव्हमध्ये असं सांगितलं गेलं की आमचा जो कुणबी शेतकरी आहे तो सरसकट कुणबी आहे आणि ह्या सरसकट कुणबीमध्ये शेतकरी जो कष्ट करतो, काळ्या आईवर प्रेम करतो, एका दाण्याचे 1000 दाणे करतो, तो शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्यालाच कुणबी म्हटलं जातं. हे संत तुकाराम महाराजापासून आमच्याकडे अनेक पुरावे दाखल उदाहरण आहेत. बरे तर देवा कुणबी झालो, दंभे मी मेलो असतो, म्हणजे मी कुणबी झालो म्हणून जगलो, असं संत तुकाराम महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. 1931 सालचं जे गॅजेट आहे आता आपल्याकडं, त्या गॅजेटमध्ये ब्रिटिशकालीन नोंदी आहेत की कुणबी हा खऱ्या अर्थानं शेतकरी आहे, तो शेतकरी राबणाराच कुणबी आहे. आणि त्याला आरक्षण मिळण्यासाठी म्हणून त्यांची त्यावेळची किती प्रवर्गामध्ये किती संख्या होती आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये औंध संस्थांचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर आता आपण बोललो तो निजाम संस्थांचा उल्लेख आहे. या सगळ्या बाबी महाराष्ट्रातल्या काही आमच्या त्यावेळच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये लाखोंचे मोर्चे निघाले, शांततेत मोर्चे निघाले की कुठेही कुणालाही कसलाही त्रास दिला नाही. आणि ह्या सगळ्या मोर्चाने एक दाखवून दिलं की मराठा शांतता प्रिय आहे. त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये 2024 असेल, त्या 24 मराठा आरक्षण वेगळ्या पद्धतीनं राज्यकर्त्यांनी 10% दिलं. खरं तर आमची ही मागणी की आम्हाला वेगळं आरक्षण मागतो ही नव्हतीच आणि नाही आहे, परंतु राज्यकर्त्यांना त्यांच्या सोयीनुसार, राज्यकर्त्यांना कुणाला दुखवायचं नाही या भूमिकेमधून त्यांनी केलेली ही एक रचना सोयीस्कर अशी होती. आणि मग त्याचा भंग होतो जे आरक्षण आपण घटनेच्या मसुद्यानुसार, घटनेच्या संविधानानुसार की 50%च्या वर आरक्षण जातं. आम्हाला इतक्या खोलात जायचं नाही आहे. आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही भले 96 कोळी मराठा आहे, परंतु त्याचा गैरअर्थानं प्रसारित केलं जातं. 96 या वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या कुळ्या आहेत की ज्याच्यामध्ये हे विस्तारित केलेलं आहे आणि त्या कुळी एकत्र आलेल्या आहेत, त्या 96 कुळ्या आहेत. आणि खरंच बघितलं तर या 2-3 दशकामध्ये जेव्हा पंजाबराव देशमुखांनी विदर्भामध्ये 1960 सालाच्या दरम्यान हे आव्हान केलं विदर्भामध्ये की खऱ्या अर्थाने शेतकरी कुणबी आहे आणि तो मागास राहतोय, आणि म्हणून त्यानंतरच्या तिकडच्या सगळ्या आमच्या बांधवांनी ते स्वीकारलं. आणि आज विदर्भामध्ये अशी अवस्था आहे की शेती करणारा कुणबी त्याचे अनेक पद्धतीचे त्याने फायदे आताच्या आपल्या दशकापर्यंत घेतलेले आहेत. परंतु आमच्यामधला एक सुधारित वर्ग होता जो शेतकरी स्वतःला एक वेगळा मानत होता. त्यांच्या काही भूमिकामुळं आमचं हे मागं पडलं गेलं. परंतु 60पासूनचा जर आत्ता असा आपण प्रवास बघितला तर त्या काळातली परिस्थिती अशी होती, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आम्ही जर मागावा घेतला, आमच्या पाठीमागच्या पिढीचा मागावा घेतला, आमच्या आजोबाचा घेतला, पंजोबाचा घेतला, आणि त्या मागाव्यामध्ये आम्ही जर असं विचार केला की काय होतो पाठीमागे, उत्तम शेती का म्हणत होते लोक, त्यांचा अर्थ असा होता की आम्ही आज पश्चिम महाराष्ट्रामधली जरी लेकरं बाळं असलो, आमचा तरुण वर्ग असला, तर एक बैलगाडी आम्ही उसाची घातली की त्या बैलगाडीमध्ये 1 तोळा सोनं येत होतं.
म्हणजे साधारणपणे 2 टन आम्ही जर कारखान्याला दिला तर 1 तोळा सोनं आमचा बाप खरेदी करू शकत होता, आजा खरेदी करू शकत होता आणि त्या सोन्याच्या तुलनेमध्ये आमच्या घरचा संसार बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीत चालत होता. आज काय अवस्था आहे जर तुलना केली तर आज अशी अवस्था झालेली आहे की आम्ही एक बैलगाडी जर कारखान्याला ऊस घातला तर 1 तोळा सोनं आम्हाला तर मिळणारच नाही. आणि तुम्हालाच मी प्रश्न करतो की भावांनो, माझ्या शेतकरी भावांनो, माझ्या कुणबी भावांनो, माझ्या राबणाऱ्या भावांनो, आज एखाद्या कारखान्याला जर आपण विचार केला तर आज 1 लाख रुपयाचा जर दर आहे सोन्याचा आणि साधारण आपण जर त्याला भागितलं 3,000नं भागाकार केला तर मला वाटतंय 35 बैलगाड्या जरी घातल्या, 30 बैलगाड्या घातल्या, 30 म्हणजे साधारणपणे 3 टन धरला, एका बैलगाडीत 2 टन ऊस धरला असं करा तर 2 टन बैलगाडीमध्ये 25 बैलगाड्या धरला 50 टन ऊस झाला आणि 50 टनाला जर आपण गुणाकार केला म्हणजे हे गणित आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. मला असं म्हणायचं नाही की एक तुम्हाला मी विरोधाभास करून दाखवतो. म्हणजे आज बाजारपेठेमध्ये 7वा वेतन आयोग आला, 8वा वेतन आयोग आला, सहकारी असेल नोकर तो बऱ्यापैकी पगार मिळून कसं तरी कुटुंब चालतोय, सरकारी असेल तर तो या वेतन आयोगामध्ये खूप मोठा हे झाला. परंतु मूळ मुद्द्यामध्ये जो शेतीशी निगडीत असणारा जो वर्ग आहे त्या वर्गावर जे आक्रमण झालं, महागाईचं आक्रमण झालं, बेरोजगारीचं आक्रमण झालं आणि त्यामुळं तो बाजूला फेकला गेलेला वर्ग आहे आणि या बाजूला फेकल्यामुळे आजची शेती ही प्रचंड तोट्यात जायला लागली. आणि हे जर आम्ही विश्लेषण करायला गेलो तर मला वाटतंय मी हे विश्लेषण कमी वेळात पूर्णच करू शकत नाही. कारण खऱ्या अर्थानं ज्याचं शेत पोटावर जे आहे, ज्याचं पोट शेतीवर अवलंबून आहे असा माणूस आज जगूच शकत नाही. तो आज स्मशान यात्रा म्हणून तो त्या स्मशान याच्यातलं तो आज तो भोग भोगतोय. आणि म्हणून मला असं वाटतंय की ही सगळी व्यवस्था जी शेतीवर अवलंबून आहे ते सरकार एका बाजूनं मोडकळीला आणलेलं आहे आणि त्यामुळे जो उफळलेला हा जो ज्वालामुखीचा उद्रेक आहे आज तो खऱ्या अर्थाने निर्माण झाला आहे. कारण मूळ प्रश्न जो आमचा आहे त्या मूळ प्रश्नाशी आमची निगडीत एका बाजूला एका पंक्तीमध्ये आमचे भाऊ जे कुणबी आहेत महाराष्ट्रामध्ये असतील किंवा ज्या तुम्ही शिंदे समितीनं आज ज्या नोंदी आज शोधलेल्या आहेत, आदरणीय मराठा योद्धा आमचे जरांगे पाटील साहेब आहेत, त्यांच्यानंतर ज्या नोंदी बाहेर निघालेल्या आहेत किमान 50-55 लाखाच्या पुढे नोंदी आहेत. हा सरकारी आकडा आहे. त्या आकड्याचा जर विचार केला तर या आकड्यामध्ये ज्या विचार केलेल्या ज्या नोंदी आहेत हाच पुरावा आहे ना. जो शेती करतोय माणूस तो वाणी उदीम असेल, अन्य जातीचा असेल ते ठीक आहे, त्यांच्या जातीतून आरक्षण मिळतं, त्यांच्याबद्दल आम्हाला म्हणायचं नाही. परंतु जो मूळ मराठा म्हणून गणला गेला समाजामध्ये आणि त्या मराठ्यामध्ये शेती करणारी जी माणसं तशीच राहिली गेली आणि त्या शेती करणाऱ्या माणसामध्ये हा जो आम्हाला मिळालेला जो आहे त्यामुळं त्या अधिकाराचा आम्हाला आरक्षणाच्या ह्याचा आम्हाला लाभच मिळाला नाही असं आमच्या सगळ्या तरुण पिढीचं मत झालेलं आहे. आणि त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तुम्हाला तर दुसरं उदाहरण मी देतो की ही जी चालत आलेली व्यवस्था आहे आरक्षणाची का बरं मागणी करावी अशी आम्हाला वाटली की आमच्याच पोरांना खुल्या प्रवर्गात घातल्यामुळं आमच्या वैद्यकीय प्रवेशाच्या ज्या वेळेला अटी आल्या त्यावेळेला आमच्या नातेवाईकाच्या ह्याला 183ला ते ॲडमिशन क्लोज झालं आणि त्या बिचाराला 1 मार्क कमी होता, 182 पडले. पण त्याच वेळेला ओबीसी प्रवर्गातून जी ॲडमिशनची लिस्ट आली ती साधारण 140 ते 145 मध्ये थांबली आणि 145 वाल्याला जेव्हा त्याला ॲडमिशन मिळालं त्यावेळेला ह्या शॉकिंग झालं की अरे मला मिळालं नाही ॲडमिशन आणि मग माझं जे पदव्युत्तर शिक्षण होतं वैद्यकीयचं त्याचा स्वप्नाचा भंग झाला. असं एक उदाहरण आहे, अनेक उदाहरणं याच्याशी निगडीत आहेत. परंतु या उदाहरणाशी निगडीत असताना जेव्हा आता या सुधारणा झाल्या, आंदोलनं झाली आणि जेव्हा कुणबीजामध्ये आपण प्रमाणपत्र मिळायला लागली किंवा त्या आधारे प्रवेश मिळायला लागला अशा अनेक मुलं आता त्यामध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे ही जी व्यवस्था जी मिळालेली आहे ही मिळालेली व्यवस्था आपणाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, आपणही त्याचे लाभाचे हकदार आहोत अशी जाणीव आमच्या नव्या पिढीमध्ये व्हायला लागली. म्हणून हा मुद्दा इथंपर्यंत आला आणि हा मुद्दा येत असताना सध्या जे घोंगावत असलेलं जे मोठं वादळ लोकांना वाटतंय आणि मुंबईमध्ये एवढ्या प्रचंड आर्थिक राजधानी, जगाची राजधानी म्हणून ओळखली आहे मुंबई, त्यामध्ये हिने यावंच का, मग हिने आलं तर मग ह्यांच्या प्रश्नाशी आमचा प्रश्नाशी काय संबंध आहे असं न होता आज सगळे मराठी बांधव मदत करायला लागलेले.
जरी कालची अवस्था आपण मुंबईमधली बघितली, थोडा वेळ आम्ही मागं गेलो तर आमच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, या सगळ्यांना दुःख देणारी बाब घडलेली आहे. काय दुःख देणारी बाब घडली? अरे आमच्या घरी पाहुणा आला तरी आदराने आम्ही तांब्यावर पाणी देतो, म्हणतो तुम्ही जेवण करून जावा. मी जरी कुठे रानावनात असलो आणि माझ्याकडं माझा शिदा असला तर माझा शेतकरी भाऊ काय म्हणतो, पाहुणं जेवूया आपण, 2 घास तुम्ही खावा, 2 घास, अर्धी भाकरी तुम्हाला, अर्धी भाकरी. हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वसा आणि वारसा आहे. परंतु या सगळ्याला काल जे गालबोट लागलं ते सरकारी यंत्रणेकडनं लागलं, प्रशासकाकडनं लागलं, प्रशासकीय यंत्रणेकडनं काढणं, किंबहुना ज्यांच्या हातात आज राज्याची सत्ता आहे, ज्या ज्या 3 पक्षांची मिळून आज सत्ता आहे आणि जे काही बोलत नाहीत त्यांच्याकडून हे गालबोट लागलं गेलं, याचं आम्हाला खूप दुःख आहे. आणि म्हणून आम्हाला त्यांना या माध्यमातूनही सुचवायचं आहे की आमची लढाई ही काही कोणाची वैयक्तिक नाही, बांधावरची लढाई नाही. अरे आपण सगळे एक आहोत. हे सगळे एक असताना हा संदेश महाराष्ट्र देणार आहे. आमची जरी भावंड आज मुंबईमध्ये आली असली तर ती तुमचीच आहेत. प्रश्न आपला हा तत्वाचा आहे, त्यातनं मार्ग निघेल, चर्चा होईल. पण ही चर्चा होत असताना टॉयलेट्स बंद करणं, लाईट बंद करणं, रस्त्यावर असणाऱ्या माणसाला कुठल्याही सुविधा न मिळवून देणं हे काही शहाणपणाची बाब नाही आहे. तरी पण आज आमच्या मनामध्ये तुम्ही जे आम्हाला मलमूत्र दिला की आमचा ग्रामीण भाग आणि इलाका, अशा मुंबई राजधानीत 1 लाख नव्हे अनेक लाख माणसांना आम्ही हा असा पुरवठा करू शकतो, याचा प्रत्यंतर आपणाला आजपासून आला असेल. अनेक गावामधून आज तो मेसेज जायला लागलाय की माझी माय माऊली गावात राहते, खेड्यात राहते, वाडी वस्ती, ते कुठलाही धर्म जात पंथाचा विचारच करत नाहीत. आणि म्हणूनच गावागावातून नुसता आम्ही विचार पेरला की अरे आपणाला उद्याच्याला मुंबईला आपल्या भावंडांना हे शिधा पोच करायचा आहे. हा शिधा पोच करताना तुमचा फक्त हात लागू ना, म्हणून आमच्या झोपडीतल्या, घरातल्या, बंगल्यातल्या सगळ्या मायमौलींनी घरातनं आपला शिधा गोळा केला. कोणी भाकरी दिला, कोणी चपाती दिला, कोणी बाजरी दिली, ज्वारीची आणि त्याचा ट्रकच्या ट्रक आमच्याकडून आज हा जो कोरडा शिधा घेऊन आहे ते जायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा राज्यकर्त्यांना तुम्ही चिंता करू नका. तुमची संपत्ती तुमच्या 10 पिढ्यासाठी तशीच ठेवा. आम्हाला तुम्हाला दुःख द्यायचं नाही. परंतु तुम्ही आम्हाला जे परत एकदा एकत्रीकरण यायला करायला सांगताय किंवा आम्हाला या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सुचवायचं आहे की तुम्ही किती गजब करा, तुम्ही किती आमच्यामध्ये फूट पाडवण्याचंही करा, परंतु हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे. हा ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागातला इलाका दाखवून देईल याची आम्हाला खात्री आहे. कारण त्याच भाकरी ज्या आज आमच्या घरातनं जाणार आहेत, साळी, माळी, कोळी, कुंभार असतील, वेगवेगळ्या आमच्या अनुसूचित जाती जमाती असतील, अनेक प्रवर्गात भटक्या वर्गातल्या जमाती, या सगळ्यांनी मिळून गोळा केलेला शिधा तो कुठं जातोय? तो आमच्या आदरणीय मराठा योद्धा आमचे जे जरांगे पाटील आहेत आणि ज्यांनी एक पुकारलेला अहिंसेचा लढा आहे की जो अहिंसेचा लढा कुणीही घालवू शकत नाहीत, मारू शकत नाहीत ना मरू शकत नाहीत. हा लढा अविरतपर्यंत राहणार आहे चालू. जे गांधीजींनी संदेश दिला त्याच मार्गावरून चाललेला अहिंसेचा लढा आहे आणि तिथंपर्यंत हे आमचा शिधा पोचत जायला लागलेला आहे. आणि हा शिद्यामधून त्यांना ताकद मिळेल की जी ताकद, ज्या ताकदीमुळं की मनोजदादांना पण ऊर्जा मिळेल आणि राज्यकर्त्यांना अशी बुद्धी येईल की नाही बाबा आपण ह्या बाबी चुकलो आहोत आणि ह्या बाबी योग्य आहेत. आम्ही काही कोणाचं वेगळं मागत नाहीत आणि ह्यांना आपणाला देण्यासाठी म्हणून या पद्धतीत आपण त्या पद्धतीचा विचार करूया, अशा वाटेवर येऊन मला वाटतं की येत्या काही काळामध्ये आम्ही त्या मार्गाचा अवलंब करून जात आहे. अनेक उदाहरणं आहेत. मी तुम्हाला सांगितलं की BBC मराठी हे तुम्हाला मला जागतिक दर्जाचं हे आहे. BBC मराठीचं वृत्तवाहिनीची जी आहे त्यांनी तर त्याच्यावरती पुस्तक लिहिलंय की मराठा आणि कुणबी वेगळे नाहीत आणि त्याचा संदर्भही त्यांनी दिलेला आहे. अशा तऱ्हेनं जर जागतिक प्रसारित होणारं जर माध्यम असतील प्रसारित होणाऱ्या आणि त्याचे जर आपल्याकडे पुरावे असतील आणि त्या पुराव्याच्या आधारे जर काही पुस्तकं निघालेली असतील आणि कुणबी आणि मराठा हा वेगळा नाही आणि ह्याचा जर भ्रम करत काही मंडळी करतात, मी नावं कोणाची घेऊन कोणाला मला दोष देणार नाही, कारण ओबीसीचे नेते मोठे, त्यांनाही स्वातंत्र्य आहे की त्यांना त्यांच्या योगदानावरती, त्यांच्या हक्कावरती त्यांना कोणी अडवलेलं नाही. परंतु हेतू पुरस्पर जर कोणी मराठा कुणबी आणि आम्ही मागणीवर जर काही विष पसरवत असतील तर त्यांना आम्हाला एकच जाणीव करून द्यायची आहे. गावगाड्याचा हा जो बनलेला जो मराठ्यांचा आणि एकत्रित असणाऱ्या 18 पगड जातींचा जो गाडा आहे त्याला कुठेही तुम्ही चिरा किंवा चीर पडेल असं वक्तव्य करू नका. अरे आम्ही ठरवतो ना गावामध्ये, आम्ही एकत्र राहतो
आमची भाजी भाकरी शेजाऱ्याच्याच जाते. आम्ही एकत्र चाललो असताना तुमच्या पुढारपणासाठी तुम्ही बेताल वक्तव्य करू नका. जे व्हायचं असेल ते चर्चेतनं होईल, जे व्हायचं असेल ते एकमेकाच्या अनुसरून कागदपत्र असतील, एकमेकाचा दस्तऐवज असेल त्यानुसार होणारच आहे. परंतु आज मितीला अत्यंत आपण सगळे एकत्र राहणं गरजेचं आहे. कारण मला अभिमान आहे, मी शेतकऱ्याच्या चळवळीसाठी असेल, राबणाऱ्यांच्या चळवळीसाठी, कुणब्यांची आमची चळवळ असेल, बारा बलुतेदारांची चळवळ आहे. कारण तिथं हा एकमेव प्रश्न आहे की ह्या सगळ्या जाती उन्नत अवस्थेत यायला पाहिजेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्वप्न होतं की जो मागासलाय तो आपल्या बरोबर आला पाहिजे. आणि भगतसिंग सुखदेव राजगुरूंचं हे स्वप्न होतं की त्याकरता त्यांनी जे बलिदान दिलं असं तसंच पासाव की या देशातला माणूस तो एक खाली एक वर एक मध्यम होऊच नाही. आणि म्हणून ज्याकरता ही जी व्यवस्था तयार केली गेली की जो मागास आहे त्याला उन्नत करायला, त्या व्यवस्थेचं नाव होतं की आरक्षण. हे आरक्षण एकाचं काढून दुसऱ्याला देणं अजिबात नाही. 50% वर देऊन कोणाला तरी कोर्टाचा हे करून अधिकाधिक जेवढं पाहिजे तेवढं द्या असाही नाही. परंतु जे ह्यातनं हुकलेले आहेत, जे ह्यातनं बाजूला गेलेत त्यांना ते मिळावं. खास करून माझं या सगळ्या आमच्या विखुरलेल्या बांधवांना आव्हान आहे की आपण सगळे मिळून यामधला जो गाभा आहे तो समजून घेऊया. की आणखी एक त्यामधला एक थोडा गैरसमज बाजूला गेला होता, तुमच्याबरोबरच चर्चा करणार आहे. खरं तर आपल्यातल्या काही मराठ्यांना असं वाटतं की आम्ही मराठी आहोत, मग आम्हाला आरक्षणाची गरज काय, आम्ही मागासवर्गीय का म्हणून. माझं त्यांना अंतःकरणपूर्वक सांगणं आहे की होय तुम्ही मराठात, ठीक आहे, तुम्ही मागासवर्गीय नाहीत, तुमच्या पिढीना गरज नाही, घेऊच नका. परंतु शासनाच्या व्यवस्थेमध्ये जेव्हा ही सुधारणा होईल मागणीप्रमाणे की सरसकट कुणबी मराठा, त्यावेळेला माझी जी भावंड आहेत, ज्या भावंडांना आज गरज आहे, जी शिकणार आहेत, जे वकील होणार आहेत, डॉक्टर होणार आहेत, इंजिनियर होणार आहेत, आरक्षणामधून योग्य पद्धतीनं संधी मिळणार आहेत, त्यांना घेऊन दे ना. तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही उच्च आहात, तुम्हाला आमचा सलाम आहे, आम्हाला तुम्हालाही दुखवायचं नाही. परंतु आमच्यात जो भुकेला आहे, ज्याला आज गरज आहे, त्याला घेऊन द्या. आणि यामध्ये तुम्ही अशा कोणत्या पद्धतीचा दुजाभाव करायला नको पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण पुढं जाऊया अशी माझी त्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि ह्या विनंती करण्यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ नाही, आम्हाला कुठलं पद यायचं नाही, आम्हाला कुठलं राजकारणात अस्तित्व टिकवायचं नाही. ना आम्हाला विधानसभा, ना लोकसभा, ना जिल्हा परिषद, ना तालुका पंचायत. मनोजदादा जरांगे हीच आमची तालुका पंचायत, मनोजदादा जरांगे हेच आमचं विधानसभा, मनोजदादा जरांगे हीच आमची लोकसभा. कारण त्यांनी एकच सांगितली, अरे तुम्ही प्रामाणिक राहा. प्रामाणिकपणा हा जगातला मोठा दागिना आहे. त्या दागिन्यावर सगळे निष्प्रभ होतात, कुणी हिसकावून घेऊ शकत नाहीत. आज जी व्यवस्था जी हालते आहे सगळी, ते फक्त एकमेव प्रामाणिकपणा. आणि आम्हाला त्याच्यावरती ती निष्ठा आहे आणि ती शेवटपर्यंत आम्ही निष्ठा नक्कीच ठेवू. आणि आम्हाला खात्री आहे की आपण शांततेनं संयमाने गेल्यावर आपणाला सगळ्या बाबी प्राप्त होतात. आणि ह्या चर्चेनं आत्तापर्यंत आले, कुणी काय बोललं त्यांचा आमचा प्रश्न आहे. परंतु आम्हाला ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत, ज्या आरक्षणाच्या मुद्द्यापर्यंत आम्हाला जायचं आहे, तो मुद्दा आता टप्प्यामध्ये आला आहे. नजीकच्या 4-2 दिवसामध्ये आणखीन सरकार येईल, चर्चा करेल. परंतु या गोष्टी आमच्या सगळ्या बांधवांना, आमच्या इथल्या सगळ्यांना कळायला पाहिजे. त्यानिमित्तानं आम्ही जाऊन आलो. आमच्या अंगावर काही कोर्ट केसेस आहेत शेतकरी आंदोलन करताना, त्यामुळं आम्हाला सगळी तोडजोड करावी लागते. मग इथं समजा आज उद्या आम्ही त्याचंही केलं, सोमवारी आम्ही इथली हजेरी लावली, पुन्हा आम्ही रात्रीचं निघालो. आमची गावागावामधल्या तरुणांना आव्हान आहेत की आमचे फोन नंबर तुमच्याकडे आहेत, तुमचं शोषण होऊ नये म्हणून आमचा आधारस्तंभ तुमच्याबरोबर आहे. आणि पुढच्या पिढीचं तर शोषणच होऊ नये अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून आपण कमी आहोत ही भावना आपल्यातून काढून टाका. आपण प्रस्थापितांना टक्कर देऊ शकत नाही ही भावना आपल्यातून काढून टाका. आपण जाऊन तिथं लढू शकत नाही ही भावना आपण काढून. आपण हाय इथे सगळ्या आया आपल्या गाववाड्या वस्तीमध्ये आपल्या विचाराशी प्रामाणिक राहूया. तुमच्या अंतःकरणात ही भूमिका रुजू द्या की आपण जाऊ शकत नसलो तर आपल्या 2-4 भाकरी आपल्या तिथल्या लढणाऱ्या आपल्या सगळ्या जे आपले मराठी बांधव आहेत, जे कुणबी बांधव, मी ज्याला कुणबी मराठी बांधव आहेत, त्यांना आपण तिथंपर्यंत सीधा पोचवूया आणि त्यांना ताकद देऊया. आणि ह्या लढाई यशस्वी करायचं पहिलं पाऊल आपण यशस्वी करूया, ज्यामध्ये कुठेही हिंसेचा आधार असणार नाही, आपल्यामुळं कुणाला त्रास होणार नाही. किंबहुना या लढाई लढता मध्ये
तुम्ही वारंवार मला प्रश्न विचारणार की अरे हा शेतकरी संघटनेतला माणूस आणि मराठा आरक्षणच्या लढाईमध्ये एवढ्या हिरिरीनं का बघतो. जेव्हा उपोषण झालं, आदरणीय जरांगे पाटलांचं उपोषण झालं आणि त्या उपोषणाच्या वेळेला आपणही सगळ्यांनी साथ दिली. आपण तालुक्याला मी बसलो 3-4 दिवस. त्यावेळेस आम्ही विचार केला होता की आपल्या समाजासाठी, आपल्या बांधवासाठी, आपण बहुजनासाठी तर करतच आहोत, पण उरलो सुरलो आपण उपकारापुरते आपल्या सगळ्या तरुण बांधवांना यामध्ये जर आपण घेतलं तर हे गावगाडा अधिक वेगानं आपल्याला पुढे नेता येईल. की आज सरकार काही देऊ शकत नसलं तर आपण या पद्धतीनं आपले जे काही सिस्टीममधनं जे मिळणार आहे ते आपण उपलब्ध करून घेऊ आणि आपली एकजूट कायम ठेवून अशाच तऱ्हेनं आपण जर पुढं गेलो तर मला वाटतं येणाऱ्या संकटांना आपणाला खऱ्या अर्थानं तोंड देता येईल. आरक्षण त्याच्यावर मार्ग निघणं हा एक यातली पद्धती आहे आत्ता आपण जशी चर्चा करतोय. परंतु पुढच्या टप्प्यामध्ये आपण हीच व्यवस्था अधिकरित्या बळकट करू. क्रांतिसिंह नाना पाटलांचा हा तालुका आहे, विचारांचा वसा आणि वारसा या तालुक्याला त्या महान नेत्यांनी दिलाय की ज्या महान नेत्याने इंग्रजांना इथून घालवलं, वेगळ्या पद्धतीनं भूमिगत लढाई लढली गेली, त्याचा मला इथे उहापोह करणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा खूप अन्याय होतो तेव्हा समाज एकत्र येतो आणि तेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो, तो वेगळ्या पद्धतीनं विचाराची लढाई केली जाते. त्या काळात आपण गोऱ्या इंग्रजांच्या विरुद्ध लढाई करताना या तालुक्याची शान मान आन एक वेगळ्या पद्धतीने होती आणि क्रांतिसिंह नाना पाटील हे आदरस्थान म्हणून सगळ्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेलं एक व्यक्तिमत्व होतं आहे आणि राहिली. परंतु त्यांना साथ देणारे आमच्यातले क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड असतील, वाळव्याचे आमचे आदरणीय क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडे असतील, आमचे कॅप्टन भाऊ असतील तिथेच कोंडलच्या भूमीतील, आणि त्यांना साथ देणारे या भागातल्या अनेक स्वातंत्र्य सैनिक असतील की त्यांनी याच रीतीने तो स्वातंत्र्य लढा उभा केला होता. मला वाटतं त्या स्वातंत्र्य लढ्याची तुलना इथं करायलाच नको, पण आज करणं का आवश्यक आहे. त्यांनी पेरलेले जे विचार आहेत की आपल्याला अन्याय होत असेल तर आपण योग्य पद्धतीनं मांडणं, आणि म्हणून चालू आपल्या वर्तमान परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने जी लढाई आज ती वैचारिक आहे, बुद्धीची लढाई आहे, पेनाची लढाई आहे, आणि ती करत राहण्यासाठी या सगळ्यांचा इतिहासातला आपल्याला प्रेरणास्त्रोत्रच घेतलं पाहिजे. आणि ते प्रेरणास्त्रोत्र घेऊन आम्ही सगळेजण या पद्धतीत हा जो आता संदर्भ चालू आहे ही इतिहासात नोंद होईल मला खात्री वाटते. कारण इतिहास या गोष्टीचा साक्षीदार व्हायला मी भाग्यवान आहे की माझ्या काही आयुष्यातली माझी वर्ष माझ्या प्रपंचासाठी देत असताना आता पूर्णपणे मी मोकळा वेळ देऊ शकलो की जे देत असताना कोणाच्याही मोहाला बळी पडलो नाही आणि पडणार नाही. ही तुमची सगळ्यांची प्रॉपर्टी म्हणजे मी बीजी काका आहे हे तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं मला सांगायची गरजच लागली नाही. आणि अशा अर्थानं जर आपण पुढं गेलो तर मला वाटते हा एक विचार आरक्षणाचा निश्चितपणानं आपण जिंकू. त्या जिंकण्यामध्ये तुम्हा सगळ्या भावंडांचा हा प्रत्यक्ष त्यात हात असणार आहे, त्याच्यात तुमचा भावार्थ असणार आहे. आणि हे करत असताना आपण येत्या 5-6 दिवसामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपणाला जाऊ तो मेसेज मी तुम्हाला सगळा पोचवत राहू. आणि वेगवेगळे संदर्भ असतील, वेगवेगळे काय आपल्या जर समस्या असतील तर आपण दिलखुलासपणे नुसतं मराठा नाही, मराठा हा सगळा समाविष्ट असणारा घटक आहे. साळीमाळी कोळीपासून सगळ्या समाविष्ट असणाऱ्या जाती एकत्र घेऊन जाणं, त्याच्या सगळ्या सहित समाजाला माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे आमचे आहात आणि आमच्या बरोबर राहणार आहात. हा संदेश आपण वाळवे तालुक्यातून देऊया. क्रांतिसिंह नाना पाटलाच्यातून तालुक्यातून जाणारा हा संदेश मला वाटतं महाराष्ट्रभर पोचेल. आणि ज्यांना कुणाला हे वेगळ्या पद्धतीनं चित्र बघायचं आहे ते सफल होणार नाही. आणि हा जो राबणारा बहुजनातला जो शेतकरी वर्ग आहे, ज्याच्या हातात नांगराचा फाळ आहे आणि जो मी नेहमी म्हणतो एका दाण्याचे 1000 दाणे करतो, ती लढाई पहिल्या टप्प्यातले की ज्या लढाई टप्प्यामध्ये आपण शासनाला त्याला जाग्यावर आणून विचार करायला लावलं, ती आरक्षणाची असेल. एका लढाईनंतर दुसरे टप्पे आपणाला उलगडता येतील जे आत्तापर्यंत उलगडले नाही असे, ज्याच्यामध्ये कुठल्याही राजकारणाच्या समावेशाशिवाय असणारा जो जिव्हाळ्याचा विषय असेल, त्या जिव्हाळ्याच्या विषयी जर आपण निगडीत राहिलो तर मला वाटतंय खऱ्या अर्थानं आपण यशस्वी लढाईची आणखीन टप्पे जिंकू. आणि मला नेहमीच खात्री वाटते की आम्ही चालत आलेल्या वाटेवरनं जी वाटचाल आदरणीय मराठा योद्धे आमचे जरांगे दादा पाटील देत आहेत ती वाटच खरी वाट आहे, ज्या वाटेमध्ये आजही
ते कुठलाही आडपडदा ठेवत नाहीत, ठेवणार नाहीत आणि म्हणूनच आम्ही त्यांचे आहोत, ते आमचे आहेत. आता प्रश्न असा येऊन पडलाय की आपण आता या मुद्द्यापर्यंत आलो, हे वास्तविक आहे. आणि या वास्तविक या सगळ्या ह्याच्यामधून एक आपणाला इथंपर्यंत पोचायचं आहे की या आंदोलनामध्ये आता आपला सहभाग कसा होणार. असं सर्वसामान्य माझ्या समाज बांधवातल्या बऱ्याच बहुतांशी मुलांना पडला आहे, माझ्या तरुणांना पडला आहे, ही वास्तविकता आहे. परंतु आपण डोक्यात एक घेतलं पाहिजे की मुंबई जरी आंदोलन सुरू असलं आणि आपल्या डोक्यामध्ये हे विचार येत असले की खरंच मनोजदादा जरांगे यांच्यापर्यंत आपणाला पोचायत. आत्ताच्या सगळ्याच्या व्यवहारामध्ये आपण जर बघितलं तर आपण खरंच ही अपेक्षा ठेवता कामा नये की कोणतरी येईल आणि प्रस्थापिताकडनं आपल्याला मदत मिळेल, गाड्या मिळतील आणि त्याच्या गाड्यामधनं आपण मिळून जाऊ, जेवण करून आपण तिथेपर्यंत पोचू. हे साफ खोटं आहे. कारण सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये कुठल्याही जातीतला असो, धर्मातला असो, मला त्यांच्यावर बोलायचं नाही. परंतु प्रस्थापितांना गुलामी आवडते आणि गुलामीवर राज्य करणं त्यांना आवडतं. परंतु माझं कर्तव्य आहे की भावांनो आता जागं व्हा. कारण ही वेळ आणीबाणीची आहे. ज्याला जसं मिळेल परिस्थिती त्यानं तसं तसं त्याच्या अंतःकरणात भाव आणि भावना ठेवून तिथंपर्यंत पोचणं हे आपलं कर्तव्य आहे. मला जी गाडी मिळेल, रेल्वे मिळेल, बस मिळेल, काय मिळेल त्या वाहनानं आम्ही एकत्र आलो, 4 जण एकत्र आलो, वर्गणी काढली आणि त्या वर्गणीतनं आपण गाडीतनं व्यवस्थित पोचलो तिथंपर्यंत. आणि माझा भाव तिथंपर्यंत पोचला अंतःकरणातला की अरे हा सगळा जमलेला समुदाय हा माझा आहे. आदरणीय जरंगे दादांनी जे विचार मांडलेत हे विचार आपल्या भावी पिढीच्या लेकरा बाळाच्या दृष्टीनं यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत. आणि आज आपणाला 5 ते 6 लढाईचे दिवसाचे टप्पे आहेत आणि मी तिथं जाणं अत्यंत गरजेचं आहे. हा एक भाग झाला आणि ते जाण्याच्या दृष्टीनं जर आपली वज्रमूठ जर तयार केली तर मला वाटतंय सामान्य माणसाच्या हातात जी ताकद आहे, सामान्य बहुजनांच्या आमच्या मुलांची मी ताकद आहे, काळ्या आईवर प्रेम करणाऱ्या माझ्या निधड्या छातीच्या तरुणाच्या मध्ये जी धमक आहे आणि ज्या नसा आहेत त्या खऱ्या अर्थानं जर चालू झाल्या, जाग्या झाल्या तर कुणीच थांबवू शकणार नाहीत. ह्याचा मी आलेख बघितलेला एक साधा माणूस आहे. त्यामुळे ही वेळ आपणाला साधायची आहे. या वेळेमध्ये आपण शांतीच्या मार्गाने जायचं आहे, आपला शिदा आपल्याबरोबर घ्यायचा आहे आणि आपण जेवढा वेळ तुम्ही तिथं द्या तेवढा वेळ आपण देऊन तिथे आपली हजेरी लावूया आणि टप्प्याटप्प्याने आपली लढाई यशस्वी करताना हा एक भाग झाला. त्यातला दुसरा भाग असा आहे, गावोगावी आपल्याकडे फोन आहेत, आपण एकमेकाला फोनवर चर्चेत राहूया. आणि हे करत असताना तिथं जे लाखो मराठी बांधव आज आहेत आणि त्या लाखो बांधवांना आज जी आपल्याला गरज आहे, मगाशी मी ज्या मुद्द्याचा उहापोह केला की अमक्या भागातनं जाते तमक्या, परंतु माझ्या गावातून उद्या माझ्या गावाची कुटुंबाची संख्या 500 आहे. माझ्या सगळ्या आई बहिणी 5-5 भाकरी दिला तर 500 गुणिले 2500 भाकरीचा शिदा तयार झाला, जो माझ्या छोट्या हातीतून मी घेऊन जाऊ शकतो किंवा माझ्या गाडीबरोबर घेऊन. आणि जो शिदा मी म्हटलं ना मगाशी की पाहुणं जीवया, राम राम पाहुणं, आपला अर्धी भाकरी खाऊया, तर हे शेतकऱ्याचं हे जो खरा जातीवंत शेतकरी आहे तो कुणबीच आहे. त्याची जी माया आहे आणि त्याचा जो वर्षाव आहे तो आपण दाखवायची हीच वेळ आहे. आणि म्हणून उद्यापासून आपण ह्या नियोजनाला लागूया की चला, मला जाता येत नाही ना, मला आमच्यातल्या काकू मावशी म्हणल्या अरे ते काय झालं आपल्या दादाच्या आंदोलनाच्या मुंबईतलं काय झालं, काही नाही झालं, माझ्या 4 भाकरी घेऊन जा, खरडा ठेचा घेऊन जा, शेंगदाण्याची चटणी आहे ती घेऊन जा, टाका आणि त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत तुंबडून घ्या. तुम्ही 4-2 पोरं गोळा करा आणि तो आमचा शिदा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या भूमीतून, वासा आणि वारसा जपणाऱ्या विचाराच्या तालुक्यातून आपण येऊन पोचवूया आणि महाराष्ट्राला एक नवी दिशा आणि नवं दाखवूया की होय, आमचा हा सगळा शिदा आमच्या लढणाऱ्या शांततेने मार्गाने जाणाऱ्या आदरणीय मराठी योद्धा जरांगे पाटील यांच्या सगळ्या साथीदारांच्या करता आपण देऊया की ज्यांना या लढाईमध्ये अजून ताकद मिळेल, सत्याग्रहाला ताकद मिळेल, विचाराला ताकद मिळेल, अशा दिशेने आपण धोरण ठरवूया. मला खात्री आणि आशावाद आहे की तुमच्या असणारी जी पुंजी आहे ती थोडी असू द्या पण ती स्वाभिमानाची आहे. सामान्य माणसाची पुंजी, श्रमाने मिळवलेली ही जी पुंजी आहे आणि जो स्वाभिमान आहे याची मी तुलना हिमालयाशी आणि सह्याद्रीशी करू शकत नाही भावानो. त्याचा मी एक आविष्कार घेतलेला साधा छोटा शेतकऱ्याचा मुलगा आहे की माझ्या पाठीमागं माझा बाप शेतकरी, माझा आजोबी शेतकरी, माझा पंजोबा शेतकरी, जे आमच्या पिढीत कोण IAS नव्हते, IRS नव्हते,
आमची पिढी पहिली शिकलेली, परंतु दुसऱ्या पिढीमध्ये आमच्या येणाऱ्या पिढीला बलवान बनवायचं असेल तर ह्या सगळ्या मार्गाने आपणाला जावं लागेल. ही माझी आतली भूमिका आहे की मी ज्या आमच्या गुरुवरती प्रेम करतो, ज्या रंगेदादांच्या, त्यांनी त्यांचं जीव, त्यांचा प्राण पणाला लावलाय. आज त्यांच्या घरातही त्यांची सौभाग्यवती असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांचा मुलगा असेल. आज आपण सगळे बसून इथं आपल्या यथेच्छ पोट भरत आहोत, ताव मारत आहोत, पण त्यांची जी इच्छाशक्ती आहे की मी म्हणजे समाज नव्हे तर मी म्हणजे सगळा महाराष्ट्रातला तडफडत असणारा, जाणीव असणारा तरुण मुलगा जो कुणबी सरसकट मराठा आरक्षण मागणार आहे, त्याच्याकरता माझं हे बलिदान आहे. याच्याकरता आपण सगळेजण कटिबद्ध राहूया. मला वाटतं या निमित्तानं हा संदेश घरोघरी पोचूया. जय बळीराजा, इन्क्लाब जिंदाबाद. मराठा आरक्षण हे आमच्या असणाऱ्या मराठा कुणबी आरक्षण हे आम्हाला मिळायलाच हवं, अशी आमची ठाम भूमिका घेऊन आपण थांबूया. लढेंगे जीतेंगे.